रावडी राठोड आपण पिक्चर पाहिलात आणि इथे आपण पाहू शकाल आमचे उरण पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच एपीआय राठोड साहेब आणि त्यांच्या समेत शशिकांत घरत साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विकी भोईर यांना पाहू शकता आणि समोर आपण विश्वजी ठाकूर मोठ्याला खेळताना पाहणार आहात. पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. भव्य स्वागत केलं विकी भोईरचा. पहिल्याच बॉलवर आलाय हा दमदार षटकार. मोठी स्पर्धा पार पडली आणि आयएसपीएल विरुद्ध आयएसपीएल अशी दोन खेळाडू आता एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळून काढला. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक बेकारी तर पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न इथं पाहायला मिळाला आणि इथून मात्र आत्मघात की एक धाव कंप्लीट केली गेले आणि एकेरीत अभिनेषता संघ जाऊन पोहोचला तो बिनबाद 7 या धावसंख्येवर. मैदानाच्या आतमध्ये योगेश कोहली आले आणि बॅक टू बॅक 2 षटकार आले तर बावदेव वेशवी या संघाचे संघ मालक सुमितजी कडू साहेबांच्या वतीनं 2000चे कॅश प्राइज हे योगेश कोहली या खेळाडूला दिलं जाणार आहे. भव्य स्वागत केलं जातं. जयजीत एंटरप्राइजेस असे आयोजित आपण एक नामांकित स्पर्धा आमदार चषक ही स्पर्धा देखील पाहतो आणि क्राईम ब्रांचचे एपीआय ऑफिसर राठोड सरांचे ते देखील आगमन पाहायला मिळतं आणि त्याचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये चेंडू निघून गेला. जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि किरीतून सिंगल रन जोडली जाणार आणि एकेरीत अभिनेषता धावा लागले गेले. त्या दिघोडी या संघाच्या बिनबाद 8 धावा पाहायला मिळतात. सुरुवात चांगली राहिली. विकी भोईरला आपण सध्या गोलंदाजी करत असताना पाहतोय. नवी मुंबई विभागातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून विकी भोईरची एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळते. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन एरियामध्ये चेंडू निघून गेलाय. एका टप्प्यानं विश्वजीत ठाकूर मोठ्याच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक चौकार. मोठे फटके विश्वजीत ठाकूरच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले विकी भोईरच्या विरुद्ध. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला फटका. वाईड लॉंग ऑन रीज मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. हातातून झेल निसटला. विश्वजीत ठाकूर मोठ्याला मिळाला इथून जीवनदान. झेल निसटला. इथून धावा देखील जोडल्या जातील. धावा आपण पाहू शकता. 13 धावा पाहायला मिळतात. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण हॅट्रिक सरपंच दारावे या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरुद्ध वरद इलेव्हन विनोद स्फोट दिघोडी संघ खेळताना पाहायला मिळतोय. धावा लागले गेले. 13 धावा. योगेश कोहली ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा बॉल विकी भोईरचा रनमध्ये थोडासा बिघाड जरूर पाहायला मिळाला. विकेचं षटक थोडंसं महागडं मागील चेंडूवर झेल देखील एक सुटलाय. सातत्यानं नुकताच आयएसपीएल सारखी एक मोठी स्पर्धा पार पडताना आपण पाहिली आणि हा खेळाडू देखील त्या स्पर्धेमध्ये हैदराबाद या संघातून खेळताना पाहायला मिळाला आणि तेवढाच एक नामांकित खेळाडू बऱ्याचशा ॲज अ आयकॉन म्हणून विकीची देखील प्रचंड मागणी असते. यावेळचा बॉल हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये आणि इथून या षटकाची इथे समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. विकी भोईरच्या षटकामध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वरद इलेव्हन विनोद स्फोट दिघोडी या संघाच्या धावा लागले गेले. त्या बिनबाद 13 धावा.
पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये दिघोडी संघाच्या धावपटा धावा लागले गेले. त्या 13 धावा गोलजी ट्रॅकवर आपण धीरज भोईर यांना पाहू शकता. आणखीन एक नामांकित खेळाडू धारावी संघ म्हटल्यानंतर सचिन नाईक आणि त्याची संपूर्ण सेना मैदानाच्या आतमध्ये नेहमी खेळताना पाहायला मिळत असते. आणि बऱ्याच वेळा या क्रीडांगणामध्ये स्वराज इंटरप्राइजेस या नावानं देखील धारावी संघ खेळलाय. आणि हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. धीरजचा हा वेगानं टाकलेला चेंडू विश्वजीतच्या समोर थोडासा टॉस करणारा पाहायला मिळाला. अकूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याला अतिरिक्त उंची देखील मिळून दिली होती. ती धीरज भोईरनं खांद्याचा पुरेपूर वापर केला. आणि हे सातत्यानं बॅटल देखील पाहायला मिळते. एक मोठी मॅच आहे. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात. एका बाजूला उरण तालुक्यातील एक बलाढ्य संघ दिघोडी आणि त्याच्या विरुद्ध नवी मुंबई विभागातील धारावी संघ. यावेळचा फटका क्लास पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मोठ्याच्या बॅटमधून आलाय आणखीन एक दर्जेदार षटकार. षटकार पाहायला मिळाला. आणि नेहमीच नामांकित हा खेळाडू खेळ खेळलाय. अगदी पाहायला गेलं तर स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक बदलापूरच्या क्रीडांगणामध्ये रायगड ठाणे ही देखील आपण प्रेक्षणीय एक्झिबिशन मॅच देखील पाहिली होती. आणि तिथे रायगड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण विश्वजित मेघनाथ ठाकूर या खेळाडूला पाहिलं. मोठ्यानी नेहमीच मोठीच कामगिरी केली आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे येताना पाहायला मिळतात. यावेळी कोणत्या प्रकारची चुकी केली जात नाही. या षटकानंतर लगेच पलटवार केला गेलाय आणि या खेळाडूचा महत्वाचा झेल इथं टिपला जातोय. पहिला हात लागलाय तो बॅटिंग करत असताना दिघोडी संघाला विश्वजित ठाकूर झालेत झेलबाद. छोटे आता मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. मागील चेंडूवर विकेट आले आणि त्यामुळे आता थोडासा दबाव देखील पाहायला मिळणार आहे वरद आणि विनोद स्फोट दिघोडी या संघावर. मागील 9 चेंडू मध्ये आपण विचार केला तर धावपटा धावा लागले गेले त्या 19 धावा पाहायला मिळाल्या. यावेळचा बॉल भन्नाट वेग धीरज भोईर यासाठी ओळखला जातो. वेगावर स्वार होऊन हा गोलंदाज नेहमी गोलंदाजी करतो आणि धीरज भोईरचा नेहमी डंका देखील पाहायला मिळाला. षटकानंतर लगेच पलटवार देखील केला. विश्वजितला बाद केला आणि त्यानंतर सध्या मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर या नावाची खरं तर वादळी गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळचा बॉल हलक्यातनं खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. फिंगर रोल चेंडूला केला आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर देखील वळवला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील विकेट गेल्यानंतर देखील 2 चेंडू निर्धावात पद्धतीचे हाताळले ते धीरज भोईर यांना. या षटकांमधील आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विश्वजित ठाकूर ज्याने सुरुवात चांगलीच केली होती. विस्फोटक त्याची सुरुवात पाहायला मिळाली. 2 षटकार 1 चौकार त्यानंतर 1 सिंगल रन्स. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर या नावाचं वादळी गोलंदाजी आता सध्या चालू आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. षटकानंतर काय वापसी केल्या. इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वरदन विनोद स्फोट दिघोडे या संघाच्या धावपटा धावा लागले गेल्या त्या 1 बाद 19 धावा. धावा लागले गेले त्या 19 धावा पाहायला मिळाल्यात.
आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये आपण विचार केला तर कौतुक करूयात आपण धीरज भोईर याचं, पण मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर याला पुन्हा एकदा आणण्यात आले. धारावी संघाची गोलंदाजी ही नेहमी चर्चा विषय पाहायला मिळाली. धारावी संघ जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये खेळला, जास्तीच्या क्रीडांगणामध्ये शिवशंभू एंटरप्राइजेसचे सर्व्हिसर्वा संदीप शेठ ठाकूर यांनी देखील या संघाला अनेक वेळा पुरस्कृत केले. त्यानंतर आपण मिलिंद शेठ घरत स्वराज एंटरप्राइजेस या नावाने देखील धारावी संघ खेळला आणि या वर्षी आपण हॅट्रिक सरपंच एस.आर. घरत साहेबांच्या नावाची हा संघ खेळताना पाहायला मिळतो. यावेळचा बॉल भन्नाट वेग आहे विकी भोईरचा, थोडासा उचली घेऊन जाणारा चेंडू देखील पाहायला मिळाला. लाऊडली अपील देखील केली जाते, आपण इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहिला जात आहे. वेग प्रचंड आणि विकी भोईरनं आपल्या वेगानंच हा गोलंदाज देखील ओळखला जातोय. नवी विभागातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून विकी भोईरची एक वेगळी ओळख नेहमीच पाहायला मिळाली. यावेळचा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. अगदी शरीरावर आदळणारा चेंडू पाहायला मिळाला योगेश कोळीच्या. इथून लेग बॅट्स परिणामी वेळ जाईल. किती धावपडा धावा लागले गेले, त्या 20 धावा पाहायला मिळतात. दमदार सुरुवात जरूर झाली होती, पण दादाबे संघ यासाठी तो ओळखला जातो. अनेक साऱ्या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा जास्तीच्या मैदानामध्ये खेळलाय तेव्हा बरेच वेळा जास्तीचे पुरस्कृतीच या धारावी संघाला पाहायला मिळालेत आणि नेहमी उल्लेखनीय कामगिरी देखील पाहायला मिळते. आणि आज हॅट्रिक सरपंच या नावाना संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. एक लोकप्रिय सरपंच एस.आर. घरत साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये आज हॅट्रिक सरपंच धारावी टीम खेळताना पाहायला मिळते. यावेळचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केलाय. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, वेल स्टॉप, चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. जिथे कदाचित चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय की काय असं चित्र वाटत असताना स्वतः क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आले, चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केलाय आणि इथून मात्र सिंगल रन देखील जोडली जाणार आहे. धावपटा धावा लागले गेले ते 21 धावा. विकी भोईरनं चांगली वापसी केली. पहिल्या षटकामध्ये 13 जरूर पाहायला मिळाल्यात, पण त्यानंतर पलटवार देखील केला जातोय. एकी आता मोठा फटका आला आणि विश्वजित जसे बाद झालेत तसे मागील चेंडूवर षटकार चौकार आता येताना पाहायला मिळत नाहीयेत. पण समोर योगेश कोळी. यावेळचा बॉल दांडी गुल केले जात आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर, महत्वाचा खेळाडू योगेश कोळी बॅक टू पॅव्हिलियन. मैदानाच्या आतमध्ये आता आयुष कोळी त्यांना पाहायला मिळतात. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 13 जरूर पाहायला मिळाल्यात, पण त्यानंतर धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांनी देखील 6 धावा खर्च केल्या. महत्वाची विकेट विश्वजित बाद झालेत आणि त्यानंतर विकी भोईरनं योगेश कोळीची महत्वाची विकेट देखील मिळवून दिल्या. आयुष्य समोर यावेळचा हा बॉल हलक्याने सॉफ्ट हँड करण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिचमध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे आलेत, पण सिंगलला डबलमध्ये रोटेशन केलं जाते आणि या चेंडूवर इथून मात्र 2 धावा देखील जोडल्या जातील. धावपटा धावा लागले गेले, त्या 23 धावा पाहायला मिळतात. आज पाहायला गेला तर सागर आणि सुशांत स्मृती चषक चेन्नईच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील शशिकांत स्मृती दिघोडी या संघानं 2 सामने जिंकलेत आणि आज मात्र आणखीन एक मॅच खेळण्यासाठी दिघोडी संघ इथे दाखल होताना पाहायला मिळाला. त्यांचं विशेष आपण कौतुक करूया. 23 धावा धावपटा लागले गेल्यात. सध्या मैदानाच्या आतमध्ये विकी भोईरचे षटक आणि या षटकामध्ये सध्या आता मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीत. विश्वजित मोठ्या बाद झाल्यानंतर थोडासा संघ बॅकफुटला जरूर आलाय. यावेळचा बॉल बॅटची वरची कडा फर्स्ट टीम मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. झेल उडाला होता, आणखीन एक झेल सुटलाय धारावी टीमच्या वतीनं. आणखीन एक खेळाडू बाल बचावला आयुष कोळी. सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, अगदी वरची कडा जरूर लागली बॅटची आणि त्यानंतर मात्र झेल देखील सुटला गेला आणि इथून मात्र 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वरद आणि विनोद दिघोडी या संघाच्या धावपटा धावा लागले गेल्या त्या 23 धावा, 23 रन्स.
हॅलो. याच दरम्यान आपण इथे सन्मानित करत आहोत अगदी आपण पाहतोय की जयजीत एंटरप्राइजेस जासे यांच्या कल्पकृतीतून साकारलेली स्पर्धा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवाचं निमित्त साधून आपण पाहतोय आज दिग्गज मान्यवर मंडळी येत आहेत. त्यामध्ये आपल्या नक्कीच उरण क्राईम ब्रँच API राठोड सरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे आणि हा सन्मान करण्यासाठी आपण जातोय. जयजीत एंटरप्राइजेस जासई आणि ग्रामस्थ मंडळ जासई यांच्या वतीनं हा सन्मान इथे केला जाईल. आपण इथे सन्मानित करत आहोत गरज साहेब यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे. शशी घरत. शशी गरज साहेबांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. API राठोड साहेबांचा सर्वप्रथम आपण इथे सन्मान करून घेत आहोत. अगदी मान्यवरांची इच्छा होती की संयुक्तपणे आमचा सन्मान झाला तरीही चालेल, बट आयोजक अगदी आपण पाहता की प्रत्येकाचा पाहुणचार अगदी योग्य पद्धतीनं करतात. ते म्हणतात ना, पाहुणे येते घरात ओशी दिवाळी दसरा, आणि आज आमदार ट्रॉफी म्हणेन की दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नाही आहे. आणि त्यामध्ये आता आपण अजून एक सन्मान करतोय. शशी घरत साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुढील सन्मान आमदार ट्रॉफीमध्ये उपस्थित झालेले मान्यवर शशी घरत साहेबांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल इथे केला जाईल. मायची उबदार शाल महाराष्ट्राचं आणि भारताचं आपण पाहतो हे नक्कीच विभिन्न असं आभूषण आहे जे अगदी सन्मान करण्यासाठी आपण वापरतो. वस्त्रालंकार, शाल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण गोड सन्मान चिन्ह आमदार ट्रॉफी देऊन त्यांना ते सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर यापुढील सन्मान मूर्ती आहेत उदयजी भगत साहेब, यांना इथे सन्मानित केलं जाईल. उदयजी भगत साहेबांचा आपण इथे सन्मान करतोय. आमदार ट्रॉफी मध्ये उपस्थित झालेले मान्यवर मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपुली सजली आणि स्वागतास वाहतो ही खास सुमनांजली. स्वागत नसे हा तर आहे जयजीत एंटरप्राइजेस आमदार ट्रॉफीचा जिव्हाळा आणि आपल्या पदस्पर्शानं पावन झालाय तब क्रिकेटचा सोला. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती आपण पाहतोय. भगत साहेबांना सन्मानित केलेलं आहे. हो, ती सन्मान त्यानंतर मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपण जातो या विपुल सरांकडे. यस, सचिन नाईक गोलंदाजी ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करतात आणि संघाची कर्णधार आहेत आणि अतिशय चांगली आता सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी देखील चालू आहे. कॅप्टन चला सिन्हात आला आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सचिन नाईक करताना पाहायला मिळतात. यॉर्कर ऑफ मिसाईल सचिन नाईककडे ही क्षमता आहे. अनेक वेळा बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये सचिन नाईकचा बोलबाला पाहायला मिळाला. यशस्वी संघ नाईक देखील राहिले आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल भन्नाट वेग जरूर पाहायला मिळाला आणि इथून मात्र चेंडू पडल्यानंतर आतमध्ये देखील बळवला जातोय. आणखी एक डॉट बॉल. समोर क्रिश कोहली आलेत पण मैदानाच्या आतमध्ये जशी विश्वजित ठाकूर मोठ्या बाद झालेत, पण आता षटकार चौकारांची देखील आवश्यकता आहे ती दिगोडी संघाला. पण आता थोडं थांबवले धारावी टीमनं. हॅट्रिक सरपंच या नावानं आज धारावी संघ खेळतोय आणि चांगलीच कामगिरी केली आहे. महत्वाची विकेट गेल्यानंतर कुठल्याही मोठ्या खेळाडूंना धावा बनवूच दिल्या नाहीयेत. योगेश स्वस्तामध्ये बाद झाले, छोट्या स्वस्तामध्ये बाद झाले आणि आता मैदानामध्ये क्रिश खेळताना पाहायला मिळतात. यावेळचा फटका सजवलाय समोरच्या दिशेनं. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. फक्त इथून सिंगल रन्स येईल आणि आता एकेरी धावेनिशी धावपटा धावा लागले गेले त्या अवघ्या 25 धावा पाहायला मिळतात. लोवेश कोची मॅच आपण म्हणूयात करणं सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. त्यानंतर अगदी 8 चेंडूपर्यंत आपण म्हणूयात की धावपटा धावा लागल्या होत्या त्या 19 धावा आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे खेळ पलटलाय तो दिगोडी संघाचा. यावेळचा बॉल बॅटला विरोध झाला होता पण इथून पाठीमागच्या दिशेने चेंडू टाळवताना पाहायला मिळतो. बॅकवर्ड रिजन मध्ये हा चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल रन जोडी जाणार आहे. 26 धावा आपल्याला लागले गेल्यात. अजून या षटकामधील 4 षटकाचा इथे खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय आणि या 4 षटकामध्ये धावपटा धावा लागले गेले त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना वर्धन विनोद स्फोट दिगोडी संघाच्या 3 बाद 26 धावा पाहायला मिळतात.
आता आपण गोलंदाजी करताना पाहणार आहोत. 4 षटकामध्ये अवघ्या धावपडा धावा लागले गेले, त्या 26 धावा पाहायला मिळाल्यात. वैयक्तिक आपण विचार केला तर या 26 धावांमधून 7 बॉलमध्ये 18 धावा बनवल्यात विश्वजित ठाकूर मोठ्यानं. यावेळचा हा बॉल अगदी हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न जरूर देखील पाहायला मिळाला, पण शरीरच्या थोडासा दूर चेंडू पाहायला मिळतोय. इथून एक्स्ट्रा धावा आणखी एक जोडी जाणार आणि या एकेरी जमिनीशी आता धावपडा धावा लागले गेलेत, त्या 27 धावा 27 रन्स. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला आहे, समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. आयुष कोळी याच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार. आज 8 बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळालेत, पण तशाच तसं देखील प्रत्युत्तर दिले गेले. एक मोठी बॅटल, एक मोठी मॅच सध्या आपल्याला मैदानात पाहायला मिळते. यावेळचा बॉल अगदी वेगानं जरूर टाकलाय, लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू मात्र इथून एक्स्ट्रा धाव देखील जोडली जाणार आणि एकेरी धावेनिशी धावपडा धावा लागले गेले, त्या 36 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण आयुष कोळीला खेळताना पाहतोय. उरण प्रीमियर लीग हे 5वं पर्व ज्या खेळाडूनं गाजवलं होतं आणि तिथे हा खेळाडू चॅम्पियन देखील राहिला होता. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, वाईड स्लॉंग रिलीज मध्ये चेंडूला पाठवून दिलं. एक धाव कम्प्लीट, दुसरीसाठी पलटत वेगानं आणि इथून मात्र डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये रोटेशन केलं गेलं आणि या 2 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो 38च्या घरात. 38 रन्स धावपडा लागले गेलेत. आता थोड्याशा धावा देखील बनवल्या गेल्यात. आयुष्य बॅटमॅनला षटकार फार निर्णायक, एक नवसंजीवनी देऊन गेलाय तो दिघोडी संघासाठी. आज मात्र बऱ्याचशा मैदानामध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणूयात आय थिंक स्पर्धा चालू आहेत, जिथे धाकटीच्या क्रीडांगणामध्ये देखील आपल्याला एक स्पर्धा पाहायला मिळते. त्यानंतर आपण सागर सुशांत स्मृती चषक चेन्नईच्या मैदानामध्ये आणखी एक नाईट क्रिकेट स्पर्धा आणि आणखी एक आपण भव्यदिव्य आयोजन जयजित एंटरप्राइजेसच्या माध्यमातून पाहतोय. यावेळचा बॉल लॉंग ऑन रिझमध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट, दुसरी पलटली वेगानं आणि इथे दुसरी धाव घेत असताना क्रिश कोळी होतील. धाव बाद, परिणामी बाद आणि आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. या इनिंग मधील शेवटचा आणखीन एक चेंडू बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम वाणी येताना पाहायला मिळणार, जी नॉस्टेक एंडला पाहायला मिळतील. पण शेवटचा बॉल खेळण्यासाठी आयुष दाखल झालेत. यावेळचा बॉल शेवटच्या बॉलवर चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. षटकार पाहायला मिळाला आयुषच्या बॅटमधून आणि या षटकारानं आता संघ जाऊन पोहोचला वरदन मिनोस्फुट दिघोडी संघ. तो 45 या धावसंख्येवर आणि 46 धावांचं आव्हान ठेवलंय. ते हॅट्रिक सरपंच धारावी संघाच्या समोर. मॅच पाहताय, दोन्ही बलाढ्य संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळतात आणि आज मात्र ही महत्वाची मॅच बरेचसे प्रेक्षक देखील नॅशनल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत. अतिशय आपण नामांकित स्पर्धा पाहायला गेलेत तर जयजित एंटरप्राइजेस आयोजित यांच्या माध्यमातून आमदार चषक 2026 ही पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळाली. 8 बलाढ्य संघ इथं जरूर खेळलेत, पण काही दिवसापूर्वीच या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. एकूण या स्पर्धेमध्ये 24 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. मालिकासाठी तुम्ही एक बाईक पाहू शकता, उत्कृष्ट फलंदाज, एक गोलंदाज, यासाठी तुम्हाला एक सायकल पाहायला मिळते आणि
या एवढ्या खरं तर मोठा लॉट बनवत असताना मी नेहमी म्हणत असतो की उरण तालुक्यामध्ये स्पर्धा कुठेही असू दे किंवा या विभागामध्ये स्पर्धा कुठेही असू दे, मग तो ए लॉट असेल किंवा कुठल्याही आयोजन कमिटीला जेव्हा जेव्हा टीम कमी पडल्यात किंवा पंच असू दे, समालोचक असू दे, लाईव्ह टीम असो, हे खरं तर प्रोव्हाइड करण्यासाठी नेहमी क्रिकेटसाठी ज्यांचं योगदान नेहमी पाहायला मिळालं असे रायगडमधील एक बेस्ट लोगो मास्टर नयनजी अवल यांचं मी विशेष कौतुक करेन की अवघ्या काही दिवसामध्ये हा ए लॉट त्यांनी पूर्ण देखील केला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 24 टीम देखील त्यांनी बनवून दिल्या. त्याकरता आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही त्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. 45 धाबा झाल्यात आय थिंक आणि 46 धाबांचं आव्हान असेल ते हॅट्रिक सरपंच धारावी संघासमोर. तुम्ही कुठेही जाऊ नका. एक नामांकित स्पर्धा जयजित इंटरप्राइजेस जासी यांच्या माध्यमातून आमदार चषक 2026 आपण आयोजन पाहत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये जोडले जातील चिंचोली परिसरातील आणखीन एक सुमधुर गोड आवाज मराठीचे आमचे लोकप्रिय समालोचक आकाश सरांचा आपण आवाज दुसऱ्या सत्रामध्ये देखील ऐकणार आहोत. चला लगेच आपण मैदानामध्ये फलंदाज पाठवायचे आहेत. जास्त वेळ नाही आपल्याकडे. उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करूया. जयजित एंटरप्राइजेस जसं आयोजित लोकनेते मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं आयोजित केलेली आमदार ट्रॉफी 2026ची ही पहिल्या संस्मरणाची स्पर्धा. जसंही करांनी केलेलं एक अगदी आपण पाहतो विशेष असं आयोजन ज्यामध्ये जयजित एंटरप्राइजेसचं नाव आवर्जून घेतलं जाईल. सुरेश कमलाकर पाटील साहेब राष्ट्रीय कामगार नेते, अमृत शेठ ठाकूर साहेब उद्योजक जासे आणि विशाल शेठ म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष उरण या त्रिवेणी संगमाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेली आहे. दरम्यान आपण पाहतो साकी सोडतमधून शेवटची मॅच आहे. हॅट्रिक सरपंच दारा वर्सेस वरद विनोद स्पोर्ट गावठाण. वरद विनोद स्पोर्ट दिघोडे या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळते. एक पारितोषिक आहे हॅट्रिक विकेटसाठी विनोद शेठ रंपाटील यांच्या माध्यमातून 9,801 रुपयाचं पारितोषिक आहे. धावांचा पाठलाग करायचा आहे. जिकडे आपण पाहतो की पहिले आपलं बॅटिंग करत असताना हॅट्रिक सरपंच दारावे या संघासमोर आता इथून आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजेच 45 धावांचं. 30ला 46चं आव्हान आहे. 46 धावांचं आपण पाहतोय. पहिलं आपला बॅटिंग करत असताना 45 जमा झाल्या आणि 46चं आव्हान असेल. काय घडेल काय बिघडेल जादूच्या आकड्यांचा खेळ टेनिस क्रिकेट ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ टेनिस क्रिकेट आणि त्याचा आपण आनंद घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चलतोय मित्रांनो. 3 रात्रीमध्ये रंगणारी स्पर्धा आहे. अंतिम 3 साठी एक संघ प्रत्येक रात्रीमध्ये क्वालिफाय होईल आणि अंतिम रात्रीमध्ये फ्रेश लॉट सोबत सेमीफायनल आणि फायनल अशा क्लॅशेस आपल्याला पाहायला मिळतील. चला वेळ घेऊ नका. फलंदाज मैदानामध्ये लगेचच पाठवायचेत. वेळ घेऊ नका अशी विनंती आहे धारावी टीमला. एन स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते यूट्यूबवरती. त्यांचं विशेष कौतुक. आता आपण रात्रीचा नक्कीच मध्यरात्रीचा खेळ पाहतो आणि जवळपास मी म्हणेन की अगदी आपल्याला बरेचसे शतकामध्ये प्रेक्षक पाहायला मिळतात जे ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अजूनही आपल्यासोबत जोडलेले आहेत या सामन्याला पाहण्यासाठी. स्पेशली जास्त मी म्हणेन की दिघोडे आणि त्यानंतर दारावेचे प्रेक्षक आहेत जे या सामन्याचा आनंद घेत आहेत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून आणि यूट्यूबवरून देखील स्पर्धा टेलिकास्ट करून स्मार्टफोन टॅबलेट वेगवेगळे गॅजेट्सच्या माध्यमातून आपण फक्त प्रेक्षक वर्गांपर्यंत पोहोचायचं काम जवळपास 193 देशांमध्ये आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. सध्या 2 देश आपण जर पाहिले तर एंगेज आहेत. मोठी वॉर सुरू आहे.
त्यामुळे आपण 191च म्हणूया सध्या. थांबलं पाहिजे कारण जर मी म्हणेन की किंग जॉम यामध्ये उतरला ना तर मग हल्ला कल्लोल होईल. USA आहे सध्या, इराण आणि इस्रायल तिघे आहेत. एक म्हणतो मला चान्स द्या, आणि पण ते चान्सही महागातच जाणार आहे आपल्याला कारण एवढं सोपं नाही आहे. पा आता देवान मी म्हणेन की आपण जे बनवलेलं आहे मग त्यामध्ये सर्वात म्हणेन की डेंजरस काय तर मग परमाणु बॉम्ब. आणि जवळपास एक जरी पडला तर त्या क्षेत्रामध्ये जवळपास 100 वर्ष कोथिंबीर उगत नाही आहे. आता हिरोशिमा आणि नागासाकीचे ह्या हाल आहेत सध्या. आणि आता जर तसं काही घडलं तर मग आपण त्यापासून दूर आहोत. बट त्या देशामध्ये आपण पाहू की त्या मोठ्या घडामोडी असतील आणि मानवजातीला मोठा धोका आहे. त्यामुळे थांबलं पाहिजे कुठेतरी. कदाचित मी म्हणेन की हे थांबलं पाहिजे. मग लक्षवेधी भूमिका देखील असेल. इप्स्टन फाईल्सचा उलगडा झाला त्यामुळे देखील काही चर्चा केल्या जात आहेत. सो तेही असावं. बघूयात मॅचकडे जाणं महत्वाचं. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन. डाव सुरू होतोय आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचा प्रयत्न. फिल्डर उपलब्ध आहेत. झेलसाठी चान्स, फंबल झालेत, जीवनदान. रनसाठी प्रयत्न धारावेकडून जरूर केले जातील. इथे पहा धावा जयदा धावा घेत असताना आपण पाहतो अकाउंट ओपन टीमचं विश्वजित ठाकूर आणि 2 धावा आपण पाहतो. विशाल भोईर आणि धीरज भोईर 2 फलंदाज मैदानामध्ये. धीरज सध्या युवा मी म्हणेन की पिढीचा एक आयडॉल खेळाडू बनलाय सध्या तरी. इतका चांगला टचमध्ये येतो आणि त्याला आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला विशाल भोईर आणि विश्वजित ठाकूर म्हटलं तर मग मिस्टर आयकॉनिक. अनेक मैदानं गाजवले त्या खेळाडूंना. आता बॉलिंग करण्यासाठी तो आपण पाहतो. ओ क्लीन बॉल, दांडी गोल, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉइड, त्रिफला उद्ध्वस्त केली आहे आणि पहिला धक्का 2 वरती फलंदाज बाद. झाला आणि आता आपण पाहतो इथे धक्का बसला जरूर बॅटिंग करत असताना. विशाल भोईर लास्ट लाईन होती सॉंगची, सासूबाई चिडणार आहेत. सासूरवाडीला देखील काही आपण पाहतो की जरूर सामने पाहतात स्पेशली. आणि इथून जर आपण बघितलं तर धारावी संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती आपल्याला हास्य पाहायला मिळत आहे. पण अजूनही मी म्हणेन की या विकेटनं काही फरक पडला नाही आहे. धावा चेस करायची ज्यामध्ये 46चा पाठलागा. ओव्हर क्रमांक 1 मध्ये विश्वजित ठाकूर हे षटक डिफेन्सिव्ह खेळायचा प्रयत्न कदाचित राहील. सुरुवात चांगली केली होती. 2 धावा तिथे, 2 चान्स क्रिएट झाल्यात. त्यामुळे बॉलिंग युनिटकडून जास्तीत जास्त लक्ष दिलं जात आहे आणि सध्या तरी त्यांची चर्चा आणि शहानिशा होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सचिन नाईक 1 डाऊनला बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक हँडला तयार आहेत. चला स्पीडअप करा. दिघोटे टीम विनंती आहे की स्पीडअप करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे. पावप्लेमध्ये गोलंदाजी सुरुवात चांगली, विकेट मिळाली रिसेंट बॉलला. ओ गुड लाईनचा स्पॉट, टप्पा अचूक बाउन्स होता बॉलमध्ये. वेग आणि उचल या 2 गोष्टींचा द्वंद्वी संगम. बाउन्स विथ ऍक्सलरेशन, सुपर बॉल, अफलातून गोलंदाजी विश्वजित ठाकूर. दिघोडे टेनिस क्रिकेट विश्वाला हायलाइट करणारा फलंदाज. 27 मध्ये 44 थांबवायच्यात. विश्वजित जबरदस्त गोलंदाजी देतोय. पुढचा बॉल ओ द विकेट. समोर खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे आणि फिल्डरच्या अगदी पाहतोय हातामध्ये जबरदस्त कॅच. हनुमान उडी योगेशनं लगावली आहे आणि जबरदस्त कॅच पकडत आपण पाहतो. अजून एक फलंदाज बाद.
आउटस्टँडिंग कॅच. या बॉलवरती शॉट जो होता म्हणून की षटकाराचा खेळला होता, बट फिल्डरनं जे इफर्ट लावलेत ना त्या इफर्टचा परिणाम आपण पाहता ऑन स्क्रीन. 2ला 2 पडलेले आहेत. येणारे 25 बॉल आणि 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. दिघोड्या आणि विरोधामध्ये आपण धाराव्या 2 संघामध्ये डी वर्सेस डी. हू इज बेटर, कोण जिंकणार कोण हरणार यासाठी चाललेली लढाई. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट्स पडल्यानंतर धारावेकडून सिद्धेश म्हात्रेला आता इथून संधी दिली आहे बॅटिंग करण्याची. पाठलाग करायचा संघ अडचणीमध्ये. 2 षटकं आपल्याला नक्कीच विश्वजित ठाकूरची पाहायला मिळणार आहेत. मॅच इंटरेस्टिंग होईल यात काही मात्र शंका नाही आहे. लढाई लढावी लागेल आणि या लढाईसाठी आपण जरूर पाहतो इथे खेळाडूंना. इंटरेस्टिंग बॅटल, इम्पॅक्ट टाकणारी विकेट आलेली आहे. दुसऱ्या बाजूला धारावी देखील प्लॅनिंग करतोय सध्या तरी, कारण या ओव्हरला ते आपण पाहतो की ज्या मुख्य विकेट आहेत त्यांनी वाचवून ठेवल्यात, बॅलन्स ठेवलेले आहेत. मधल्या फलंदाजांना आपण पाहतो की टॉप ऑर्डर मध्ये संधी. ओ इकडे पहा, आउट शाउट, पाठलाग होतोय बॉलचा. फर्स्ट स्लिप आणि सेकंड स्लिप कडून पायामधून बॉलला स्टॉप केला. सेकंडचा कॉल आहे नॉन स्ट्राईक एंडला. मे बी तिकडे चान्स नाही आहे. सेफ पोहोचलेले आहेत. 2 धावा आपण पाहतो. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 4 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आता इथून आपण जर पाहिलं तर जरूर जबाबदारी असणाऱ्या बॅटिंग युनिटवरती आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहण्यासाठी ते मैदानामध्ये जरूर प्रयत्न करतात. विकेट वाचवायचा स्पेशली मनसोबा, इंटेंट आपल्याला पाहायला मिळतं. 4ला 2 पडलेले आहेत. येणारे 25 बॉल बाकी आहेत आणि अजूनही 42 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या षटकामधून विश्वजितचा. इथे पहा, लेग स्लिपला चांगली फिल्डिंग, कुठल्या प्रकारची रन नाही आहे. षटक क्रमांक 1 P1चा स्पेल आणि P1 मधून फक्त धावा जमा करू शकले 4 आणि 4ला 2 विकेट, ज्यामध्ये सचिन नाईकसह आघाडीचा फलंदाज विशाल भोईर 2चं योगदान देऊन बाद झालेला आहे. चांगला प्रयत्न करावे लागतील. एक वेगळा प्रयत्न करावा लागेल स्पेशली या षटकामध्ये. P2 मध्ये पडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, रडला असशील हजारदा पराभवाच्या भयान रात्री, पण झाले गेले ते आता विसर. मोठावल अश्रूआवर, लक्षावरती रोख नजर आणि तू एक प्रयत्न अजून कर. तो प्रयत्न महत्वाचा आहे मॅचमध्ये. तो प्रयत्न जरूर होईल का आता हा प्रश्न, आणि आता हेच जरूर आपण पाहतो. आता इथून एक समीकरण गुंतलेलं आहे, गुंता सोडवावा लागेल. ते म्हणतात ना, थांबला ना सूर्य कधी थांबली ना धारा, या बेधुंद वादलांना कुठला किनारा. कोणाला किनारा मिळेल, कोण विजयश्री खेचून घेईल आणि सेकंड राऊंडमध्ये आपलं नाव कोरेल आणि या स्पर्धेसाठी सुपर 6ची लढाई लढेल. तिथून मग पात्रता फेरीचा सामना असणार आहे. बक्षीस पात्र फेरीसाठी देखील मग चान्स मिळेल आणि त्यासाठी नॉकआउट मॅचेस आहेत. कारण टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा म्हटल्या तर नॉकआउट स्टेज शेवटपर्यंत अजिंक्य राहणारा संघ ट्रॉफी क्रमांक 1 उचलतो आणि त्याला अजिंक्यपद मिळतं. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला सध्या पाहायला मिळतो. 22 चेंडू 41ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीसाठी आयुष कोळी दिघोडेकडून समोर फलंदाज तयार. वेग होता या बॉलमध्ये, बीट केला बॅट्समनला. थोडासा लेट बॅट स्विंग पाहायला मिळाला. चेंडू आधीच निघून गेला होता, कल्पनाही नव्हती आणि इतका वेगाने बॉल आला की बॅट्समनला आश्चर्याचा खडू धक्काच बसला.
डॉट बॉलनं प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, अजून मॅचला डीप मध्ये नेण्याचा प्रयत्न करतात दिघोड्याचे गोलंदाज. 21 चेंडू आणि 41ची आवश्यकता. आता इथून चान्स घ्यावी लागेल, कारण अभी नाही तो फिर कभी नाही. त्यानंतर दडपण वाढलं ना तर मग कळणार नाही आहे. त्यामुळं इथून मी आणखी थोडंसं प्रयत्न वेगळे करावे लागतील. संधी मिळते प्रत्येक बॉलवरती. इथे हा चेंडू बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न. हाही बॉल चांगला आहे, हाही बॉल जबरदस्त आहे. कौतुक करावं लागेल खेळाडूचं, आयुष कोहलीचं. ते म्हणतात ना की अगदी परिसराच्या संगतीनं लोखंडाचंही सोनं बनतं. आज विश्वजितचं षटक आणि त्याच्या पावलांवरती पाऊल टाकत आयुष कोहलीचं षटक पाहायला मिळतं आपल्याला. विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेठेन पुन्हा नव्यानं, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. सामर्थ्य सामर्थ्य आणि फक्त सामर्थ्य टिकवलं जात आहे दिघोडेकडून. विकेट पडली आहे, त्रिफला उद्ध्वस्त आणि 5 वरती तिसरा फलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी. सुरुवातीला विश्वजित ठाकूर आणि आता आलेला आयुष कोहली, लाजवाब गोलंदाजी आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी. दारावे टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झलाली प्राप्त करून देणारा फलंदाज आणि गोलंदाज अर्थातच विकी भोईर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय जबाबदारी घेऊन. जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचं ओझं आता वाहावं लागेल आणि लढाई लढावी लागेल, लढ म्हणावं लागेल. आणि लढत लढत आता इथून मात्र दारावेचं नाव जे जी कन्सिस्टन्सी आहे ती जपावी लागेल, अस्मिता जपावी लागेल. आयुषचा पलटवार. सुरुवातीचा पहिला बॉल होता समोर विकीसाठी आणि इतक्या भन्नाट, मी म्हणेन की इंटेंटनं हा बॉल रिलीज केलाय की बॅट्समन बॉलकडे फक्त पाहत राहिला. ही षटक आपण पाहिलं की जबरदस्त. या षटकातून फक्त आपल्याला 1 धाव पाहायला मिळाल्या. एकदा गोलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर आयुष कोहलीसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये. लाजवाब गोलंदाजी. 1 रन आणि 1 विकेट या षटकातून. 2 षटकाचा खेळ. 2.50च्या सरासरीनं 5 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 18 बॉल 41 आवश्यकता. अगदी विशेष कौतुक. आपण चर्चा केली होती ओव्हर क्रमांक 2ची की हिच्यामध्ये चान्स घेतील, कारण तिसरं षटक पुन्हा एकदा विश्वजित ठाकूरचं पाहायला मिळणार आहे. इथे वाईटचा इशारा पंथांचा आलेला. अतिरिक्त 1 रन मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपामधून आणि एका धावेनं धावसंख्या आपण पाहतो पुढे चाललेली आहे. धावफलकावरती धावा रेखाटल्या जातात, त्या म्हणजेच एकेरी अंकामध्ये आपल्याला 6 धावा पाहायला मिळतात. येणारे 18 बॉल आणि 40ची आवश्यकता. 13.33च्या सरासरीनं आता इथून आपण पाहतो की आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट पाहायला मिळतो मॅच जिंकण्यासाठी. प्रत्येक डॉट बॉल जखमा देतोय या मॅच मध्ये आणि त्या जखमा आता कशा भरून काढतील. ओ इथे पहा, हा चेंडू जरूर फटका खेळला तिकडे. नो बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. भरपूर उंच होता. हाईट फॅक्टर चेक केला आणि रिमाइंड करतात पंच, इट्स अ नो बॉल कॉल. चर्चा होती जखमांची. अशा प्रकारचे बॉल थोडेसे आपण बघतोय की घातकी ठरतील. मग किती लिडिंग बॉलर असतात तर मग आपण पाहतो की ज्यावेळेला मोमेंट शिफ्ट होत नाही, मोमेंट बिघडतो ना, त्यावेळेला फायदा मिळतो अपोजिट युनिटला. आकाश पण हटत नाही, माती पण मिटत नाही. आकाश मातीच्या संघर्षात जखमांचं देणं फिटत नाही. जखमा आता इथून आपण पाहतो जरूर बसल्या जात आहेत. समोर खेळायचा प्रयत्न ऑन साईडला आपण पाहतो फिल्डर आहेत, काऊ कॉर्नरमधून पाठलाग करतात बॉलचा. 1 रन प्रोटेक्शनसाठी आपण पाहतोय. चांगली तिकडे चान्स आहे, त्या चान्सचा फायदा उचललाय. सिंगल स्ट्राईक रोटेट, सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या. 10 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 17 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 17 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता.
कहाणी में ट्विस्ट. तो ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू काळ गतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असेल डोंगर जणू धावांचा. निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, आणि हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. ही जी टॅगलाईन आहे ती टॅगलाईन आपल्या म्हणजे मेंदूमध्ये गिरवलेली आहे विश्वजित ठाकूरनं. आणि आपण पाहतो की अगदी क्रिकेटसाठी तो नक्कीच आपण एक मराठीमधील सिरियल पाहिले तुमच्यासाठी काय पण, ते तो करत असतो एनी टाइम एनीवे एनी मोमेंट. लढाई लढत असताना आपण आयुष्याच्या संघर्षाच्या म्हणून की काळामध्ये आपल्याला हे करावं लागतं. ते म्हणतात ना, काल कसोटीचा आहे, वारसा संघर्षाचा आहे, आणि संघर्षाची लढाई लढण्यासाठी इथून विश्वजित आपल्याकडून 10/10 देतोय. वॉट बॉल, अनप्लेबल अनप्लेबल, जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे विकी भोईरला शांत ठेवलाय. बेटल रंगतदार, विकी वर्सेस विश्वजीत, ज्याच्या नावामध्ये आहे जीत, तो विश्वजीत इथे हवी होतोय विकीवरती पूर्णपणे. मानस आहे मोठ्या फटक्यांचा, बट हे षटक जाऊ देण्याचा प्रयत्न राहिला. 15ला 36ची आवश्यकता आहे. 3 मध्ये मी म्हणेन की किमान 10 धावसंख्या येणं गरजेचं आहे आता, अन्यथा या मॅच मध्ये मग थोडंसं मी म्हणेन की कठीण समीकरण बनेल. क्षणिक बॉल आहेत ते आपण पाहतो की इथून मात्र त्रास देत आहेत, आणि काहूर लागली आहे या मॅच मध्ये. इथून धावांची धावा बनवाव्या लागतील. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत, एक अडके एकात, एक एकट्या जगात, एक खिडकी एक वारा, एक चंद्र एक तारा, एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. विकी आता आपण पाहतो तसाच उभा आहे, पण म्हणून की आता एक वाट शोधावी लागेल. ती वाट मग पलवाट का होईना, त्यामध्ये जर विजय लिहिला असेल ना, तर ती पलवाट मी म्हणेन की विजयश्रीसाठी तुम्हाला गनिमी कावा म्हणून उभी राहील तुमच्या पाठीशी. सो त्याची गरज आहे आता. येणारे बॉल बाकी आहेत 14, आणि 14 बॉलमध्ये 36 धावांची गरज आहे. फक्त 10 बनवू शकलेत आतापर्यंतच्या मी म्हणेन की इथून गोलंदाजीमध्ये बॅटिंग करत असताना. यॉर्कर लेनचा बॉल, इनसाइड आउटचा फटका आपण पाहतोय. पॉईंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल, फिल्डर पाठलाग करत असताना 1 रन तिकडे आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगल 11 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती धारावीच्या खात्यामध्ये. हॅट्रिक सरपंच 11 धारावे विरोधामध्ये वरद विनोद स्पोर्ट दी घोडे. दोघांमध्ये मॅच आपण इथे एन्जॉय करतोय. चला व्हेकल्स मैदानामधून नका नेऊ प्लीज. मॅचकडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. आता येणारे 13 बॉल आणि 35ची आवश्यकता. एखादा मोठा फटका इथे गरजेचा आता या ओव्हरमध्ये, या लास्ट बॉलवरती मिळेल की आता डिफेन्स करायचा प्रयत्न जाऊ दिले याही ओव्हरला, कारण इथून मग आता उर्वरित 12 बॉलचा खेळ तिथे आपण काय कार्यक्रम करायचा तो करू. काही खेळाडू राहतात जे आपण पाहतो की डेथ ओव्हर्सला टार्गेट करतात आणि विकेट वाचून खेळतात. विकीनं आतापर्यंत तेच केलं मैदानामध्ये. आणि इथून आता आपण जर पाहिलं ना, तर 2 षटकांचा वाजवी खेळ बाकी आहे. 12ला 34ची आवश्यकता, 17ची सरासरी पर ओव्हर आपण पाहतोय. हा एक रिक्वायर्ड रन रेट 12 झालेत, 12ला 3 पडलेत. या लढाईला लढण्यासाठी विकी मी म्हणेन की आता स्वतःला ओरिजिनली रिप्रेझेंट करेल, कारण सुरुवातीला आता 3 ओव्हरमध्ये त्याने विकेट वाचवली आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज अभिजित. हवेत खेळायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपर बिहाइंड द विकेट आणि कॅच. बॅट्समन आउट, धक्का बसतोय. फलंदाज धीरज भोईरचा डाव संपुष्टात. या फिल्डरने तुझी धरली कॅच आणि रंगात आली बघा ही मॅच. चुकली दिशा तरी हुकले नसते सारे, या वेड्या मुसाफिराला सामील सर्व तारे. आता इथे आपण जर पाहिलं ना, तर म्हणजे की ज्या धीरजवरती संपूर्णपणे जबाबदारी होती आणि धीरजकडे सगळे जण आपण पाहतो की आशेनं आकांक्षेनं पाहत होते, त्याची विकेट मिळाली आहे. बॉलिंग करत असताना इथून अभिजित ठाकूरनं
आणि विजयाचा शंखनाद फुंकला, कारण या विकेटनं भरपूर फरक पडणारा. आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना, आता नवीन आलेला फलंदाज त्याला सेट होण्यासाठी थोडा टाइम जाईल, यात काही शंका नाही आहे. कारण क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये हे आपण पाहतो सध्या तरी शॉर्ट टर्म क्रिकेट आहे, त्यामुळे जे खेळाडू ते सध्या आपल्याला ताबडतोड फलंदाजी करताना पाहायला मिळतात. बट जितका आपण पाहतो ना खेळाडू रुजतो ना, तितका त्याला फायदा मिळतो बॅटिंग करताना. सेकंड आपला धावा चेस करण्यासाठी स्पेशली ते म्हणतात ना की लोणचा जितका मुरेल तितका तो चांगला, तितका तो आपण पाहतो की किंमत देऊन जातो. आणि अनुभवही तसाच आहे. ते म्हणतात ना अनुभव कैसी कंगी आहे जो सर के बाल झडणे पर हमें मिलती आहे. सो इथे आता मैदानामध्ये थांबणं आणि स्टे ऑर्डर काढणं महत्त्वाचं. ओ वॉट अ बॉल. सुरुवातीला विश्वजित, आता अभिजित, दोघांनीही आपण पाहतोय गोलंदाजी जी दाखवली आतापर्यंत ती इतकी 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 इम्प्रेसिव्ह आहे की सगळेजण अक्षरशः या गोलंदाजीच्या दिघोडीच्या प्रेमात पडलेले आहेत. एकूण धावसंख्या 12 झालेल्या आहेत, 4 गड्यांचा मोबदला, 10 चेंडू आणि 34 धावांचं समीकरण वाचलंय. पूर्णपणे बॉलिंगचा दबदबा दिघोडेकडून. वॉट अ बॉल. रन घेण्यासाठी प्रयत्न करतायत. इथे विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलेला आहे. सो इथे जरूर राहता आपण पाहतो की कुठल्या प्रकारची रन नसणार आहे. आणि इथून आपण पाहतो की अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूनं फरक पडतोय. संख्या फलकावरती आपण जर पाहिलं तर आता आकडेवारी बदलली जाते, ज्यामध्ये फक्त आणि फक्त चेंडू बदलले जात आहेत. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. उठा उठा चिवताई सारीकडे उजाडले, डोळे तरी मिटलेले अजूनही. आता धारावी संघाने मिळून की डोळे मिटलेले आहेत, ते उठावं लागेल, उठाव करावा लागेल आणि इथून या लढाईला लढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ते म्हणतात ना प्रयत्न वालूचे कण रगडिता तेलही गले. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे, एव्हरी सिच्युएशन, एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या घडीघडीला मित्रा तुला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नाशिवाय पर्याय नाही आहे. आणि प्रयत्न एक अशी गुरुकिल्ली आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. सो प्रयत्न महत्वाचे आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला, थोडासा फरक पडेल. 13 वरती जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच बॅटिंग करत असताना धारावी संघ. 9 मध्ये 33ची आवश्यकता आहे. मोठ्या फटक्यांशिवाय काही पर्याय उरला नाही आता इथून बॅटिंग करत असताना टीम समोर. दोन्ही बाजूने फलंदाजी चांगली होणं महत्वाचं, कारण एका एंडनं आता जरी मी म्हणेन की कुठलाही सैनिक लढला तरी मॅच जिंकणं एवढं सोपं नसणार आहे. इथे फटका खेळला आहे, फिल्डर पाठलाग करतात बॉलचा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. 1 रन, पर्यायी सिंगल आणि सिंगलला धावसंख्या आपण पाहतो पुढे 14 वरती जाऊन पोहोचलेली धावसंख्या. लास्ट 8 बॉल रिमेनिंग अँड नीट 32 रन फॉर विक्ट्री. जिंकण्यासाठी 32ची आवश्यकता आहे. पर बॉल वरती चौकार. हॅमर करायचा प्रयत्न आहे. गुड लाईनचा बॉल होता. पाठलाग स्वतः वैयक्तिक आपण पाहतोय गोलंदाज फॉलो थ्री मध्ये करत होते. 2 रन तोपर्यंत घेतलेले आहेत. 2 धावसंख्या पुढे. स्ट्राईक मध्ये पुन्हा चेंजेस. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. लास्ट 7 बॉल बाकी आहेत आणि 30 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आता इथे मोठा फटका आला नाही तर मग या मॅच मध्ये मिळून की थोडेसे बाहेर ढकलले जातील. स्पेशली मग औपचारिकता कदाचित कंप्लीट केली जाईल 1 ते 2 चेंडूच्या खेळानंतर. स्ट्राईकला फलंदाज. शेवटचे 7 बॉल आणि 30ची आवश्यकता. यावेळेला समोरच्या दिशेनं लाफ्ट केलाय. लाफ्ट हिट. षटकार आलाय. गरज होती आणि तो षटकार. मस्ट नीडेड 6. आता 6ला 24. रिसेंट षटकार या मॅच मध्ये पुन्हा एंटर करून उभा करतोय तो म्हणजेच टीम धारावेला. हॅट्रिक सरपंच धारावे. 6 चेंडू बाकी आहेत अंतिमचे आणि 6 बॉल मध्ये आता 24 धावांची गरज आहे. 6 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. 6 चेंडू 7 चौकारांची आता आवश्यकता. यावेळेचा बॉल हवेत खेळायचा प्रयत्न. मिड विकेटला चान्स आहे तिकडे. फिल्डर थोडे फंबल झालेत. 1 रन कंप्लीट. सेकंड साठी जरूर रिस्क घेतायत की नाही तर नक्कीच एखाद्या वेळेनं समाधान मानलंय. स्ट्राईक रोटेट करायचा एक आपण पाहतोय जो आपल्याला नक्कीच प्लॅटफॉर्म कंप्लीट करायचा आहे.
जे औपचारिकता आपल्याला कंप्लीट करायची आणि समोरच्या खेळाडूला आपल्याला स्ट्राईक हँड आणायचा आहे तो भाग या बॉलवरती कंप्लीट केला गेला. सिंगलनं धावसंख्या आपण पाहतोय. पुढे शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये आता 23 धावांची गरज. स्ट्राईक हँडला आलेत बॅट्समन विकी भोईर. जबाबदारी या दैदीप्यमानाचा खेळाडू आहे. अनेक रेकॉर्ड्स त्या खेळाडूचे. विकीच्या बॅटमधून हा बॉल. व्हॉट अ फील्ड. जबरदस्त फिल्डिंग. शॉट भरपूर चांगला होता आणि फिल्डिंग त्याच्याहूनही चांगली. असं वाटलं की 6 रन येतील ब्लॅक स्क्रीनवरती, बट लास्ट मोमेंटला आपण बघितलं खेळाडूनं जंप लगावली आणि बॉलला आत ढकललं. हाय जंप होती. बॅलन्सिंग फिल्डिंग जबरदस्त. लास्ट 4 बॉल रिमेनिंग आणि 23 रन. जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. पर बॉल 6 टॅप केलंय. हाही बॉल चांगला. हाही बॉल जबरदस्त. लास्ट ओव्हर साठी क्रिश कोहली डेतोर स्पेशालिस्ट दिघोडेचा. प्रत्येक बॉलवरती आपण जर बघितलं ना तर चेंडू नव्हते जलते निखारे होते. फक्त एक षटकार या पूर्ण इनिंग मधून बघायला मिळाला. या पुढचा टॉस करायचा आपल्याला. मी इथे वैशाली स्पोर्ट टेंभिवली संघाच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो की आपण इथे रिपोर्टिंग करायची. ओ हा फटका चांगला आहे. जबरदस्त, पण थोडा उशीर झालाय. चला टेंभिवली संघ तुमचा कॅप्टन पाठवायचा आहे. त्यानंतर या मॅच मधून विजेता संघ जो आहे तो तुमच्यासोबत 2 हात करेल आणि तो सामना आपण सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच खेळणार आहोत. त्यानंतर मग अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ती मॅच असणार आहे अर्थातच ज्यामधून अंतिम 3 साठी एक संघ निवडला जाईल. आणि बामणडोंगरी संघाचं एक नाव तिथे आलेलं आहे की जिथे आपण पाहतो की बक्षीस पात्र फेरीच्या नक्कीच निवडीसाठी आपण पाहतो पात्रता फेरीची मॅच होईल त्यासाठी ते निवडले गेलेले आहेत. आपल्या वैयक्तिक खेळाच्या अगदी बलबुत्यावरती 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. शेवटचा 1 बॉल फक्त औपचारिकता बाकी आहे आणि आता गरज आहे ती म्हणजेच 13 धावांची. एखादा फटका आला तर 6 ते 7 धावांचा फक्त मी म्हणेन की अंतर राहील आणि मग या गोष्टींची चर्चा होईल. कुठे कमी पडलो आपण या गोष्टी जरूर चर्चा केल्या जातील. इथे कुठल्या प्रकारची रन नाही आहे आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलाय तो म्हणजेच वरद विनोद स्पोर्ट दिघोडे या संघानं. पहिले आपला बॅटिंग करत असताना आपण बघितलं की त्यांनी 45 धावा बनवल्या आणि त्यानंतर असं वाटलं की सन्मानजनक धावसंख्या नाही आहे, बट 5 ओव्हरच्या गेममध्ये अगदी इम्पॉसिबलला पॉसिबल करत हा सामना जिंकलाय तो म्हणजेच गोलंदाजी करत असताना दिघोडे टीमच्या खेळाडूंनी. आणि हा सामना जिंकत नेक्स्ट राऊंडसाठी ते क्वालिफाय झाले. नेक्स्टला त्यांच्या असणार आहे. कॅप्टनला मी इथे इन्व्हाइट करतो की लवकर आपण टॉससाठी या. दिघोडे टीम तुमचा कॅप्टन इथे येऊ द्या. सामनावीर देखील आपण पारितोषिक देणार आहोत. हार्डलक टीम हॅट्रिक सरपंच दारावे, बट नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू. चला टॉस साठी कॅप्टन या दिघोडे टीम तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा टॉस साठी. सामनावीर ट्रॉफी समान देणार आहोत आणि इथे आम्ही इन्व्हाइट करतो खेळाडूला आयुष कोहली. अष्टपैलू कामगिरी. डेतोर मध्ये धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना फक्त 1च धाव दिलेले आहेत. आयुष कोहली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच टायटल विजेता खेळाडू. आयुषला मी इथे इन्व्हाइट करतोय. आपण टॉस करण्यासाठी कॅप्टन आपण पाठवायचं आणि त्यासोबत आपण मॅन ऑफ द मॅचचं टायटल घेण्यासाठी देखील यायचं. या पुढची मॅच वैशाली स्पोर्ट टेंभिवली आणि वरद विनोद स्पोर्ट दिघोडे या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यानचा आपण इथे नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा टायटल देतोय. खेळाडू आहे तो म्हणजेच आयुष कोहली. अष्टपैलू